लोकसभा निवडणूक 2024 मध्ये दक्षिण गोव्यातील काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियटो यांनी वादग्रस्त विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली। मंगळवारी 23 एप्रिल 2024 ला पलटवार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसने आता आणखी एक मोठा खेळ सुरू केलेला आहे। हा वाद संविधानाचा आहे। नेमकं काय वक्तव्य काँग्रेसच्या नेत्याने केलं आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कशा प्रकारे या वक्तव्याचा समाचार घेताना दिसले गोव्यामध्ये, पाहूयात आजच्या जेम विशेषमध्ये। लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलणे हा विषय अतिशय महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे। भाजपा जर तिसऱ्यांदा सत्तेत आली तर त्यांच्याकडून देशाचं संविधान बदललं जाईल असा आरोप काँग्रेस आणि विरोधी आघाडीतील पक्षांनी केलेला आहे। त्यावर भाजपाने काँग्रेस काळामध्ये संविधानामध्ये किती वेळा दुरुस्ती केली गेली याची आकडेवारी सादर केली। मात्र आता काँग्रेसच्याच एका नेत्याने संविधान आमच्यावर लादण्यात आले असं विधान केलं आहे। या विधानानंतर पुन्हा एकदा संविधानावरून वाद निर्माण झाला असून भाजपाने या विधानावर टीका केली आहे। दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विरियटो फर्नांडिस म्हणाले की पोर्तुगीजांपासून गोव्याला 1961 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संविधान आमच्यावर थोपविण्यात आलं। फर्नांडिस यांच्या या विधानावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील टीका केली। त्यांचे हे विधान धक्कादायक तर आहेच, पण काँग्रेस पक्ष लोकशाहीला कसा मारक आहे हे यातून दिसतं असं सुद्धा प्रमोद सावंत यांनी म्हणत काँग्रेसवर टीका केली। Constitution was implemented on 26 January 1950. We were not part of India. आणि जेव्हा 1961 आम्ही लिबरेट झाले ते कॉन्स्टिट्यूशन पण तुम्ही पास केले, ज्याका आमका तुम्ही इंटरव्ह्यू करू ना ते हाडून आमचे तकलेर मारले। गोष्ट आहे सोमवार दिनांक 22 एप्रिल एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करत असताना फर्नांडिस यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं विधान अधोरेखित केले। नेहरू म्हणाले होते की गोवा स्वतःची नियती ठरवू शकते। पुढे 1987 साली गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला, पण तरीही गोव्याला स्वतःची नियती ठरविता आली नाही। फर्नांडिस यांनी गोव्यातील ज्या नागरिकांना पोर्तुगालचे नागरिकत्व घेतलेले आहे त्यांच्या दुहेरी नागरिकत्वाचेही समर्थन केलेले आहे। फर्नांडिस यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी ही बाब काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या कानावर घातली असल्याचंही ते म्हणाले। राहुल गांधींशी बोलताना आपण म्हणालो होतो की 1961 साली गोव्याला स्वतंत्रता मिळाल्यानंतर भारतीय संविधान आमच्यावर थोपविण्यात आलं। फर्नांडिस यावेळी एका NGO मध्ये काम करत होते, ज्याचा उद्देश गोव्यातील नागरिकांच्या दुहेरी नागरिकत्वाला पाठिंबा देणे होता। छत्तीसगडच्या महासमुंदमध्ये जाहीर सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, यापूर्वी कर्नाटकातील काँग्रेस खासदार म्हणाले होते की दक्षिण भारताला वेगळा देश घोषित करा। आता काँग्रेसचे गोव्यातील उमेदवार सांगत आहेत की गोव्याला भारतीय संविधान लागू होत नाही, गोव्यावर राज्यघटना लादल्याचेही ते स्पष्टपणे सांगत आहेत। त्यांनी या गोष्टी काँग्रेसच्या राजपुत्राला म्हणजे राहुल गांधींच्या संदर्भात सांगितलेल्या आहेत। हा बाबासाहेब भीमराव आंबेडकरांचा अपमान नाही का असा सवाल मोदींनी उपस्थित केला। हा भारतीय राज्यघटनेचा अपमान आहे की नाही असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं। ही देशाच्या संविधानाशी छेडछाड आहे की नाही असा सवाल उपस्थित करत काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनावलंय। पहले कर्नाटका से कांग्रेस के सांसद ने कहा कि दक्षिण भारत को अलग देश घोषित कर देंगे। अब कांग्रेस के गोवा के उम्मीदवार कह रहे हैं कि गोवा पर भारत का संविधान लागू नहीं होता। वो साफ साफ कह रहे हैं कि गोवा पर देश का संविधान थोपा गया और उन्होंने ये बातें कांग्रेस के शाहजादे को बताई है। ये बाबा साहब आंबेडकर का अपमान है कि नहीं है? ये बाबा साहब आंबेडकर का अपमान है कि नहीं है? ये भारत के संविधान का अपमान है कि नहीं है? ये भारत के संविधान के साथ छेड़छाड़ है कि नहीं है? कांग्रेस का उम्मीदवार कह रहा है कि गोवा में संविधान नहीं चलेगा।
ये जम्मू कश्मीर के लोग भी कहा करते थे, आपने मोदी को आशीर्वाद दिया, आज उनकी बोलती बंद हो गई और देश का संविधान वहां चल रहा है। बाबा साहब आंबेडकर का संविधान जो जम्मू कश्मीर में नहीं चलता था वो भी लागू हो गया। गोव्यातील काँग्रेसचे उमेदवार फर्नांडिस यांनी संविधानाबाबत जे काही विधान केलं त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काय टीका केली पाहूयात। काँग्रेस उमेदवाराचे संविधान थोपविण्याचे विधान ऐकून धक्काच बसला। गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे। आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची हीच धारणा होती। गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसने 14 वर्ष उशीर केला। आता काँग्रेसचे उमेदवार संविधानाची पायमल्ली करण्याची भाषा करतायत। देशाचे तुकडे करण्याचे राजकारण काँग्रेसने थांबवावे। काँग्रेसने ही भारत तोडोची भाषा तात्काळ थांबवली पाहिजे असा थेट इशारा सुद्धा प्रमोद सावंत यांनी दिला। काँग्रेस पक्ष लोकशाहीसाठी धोका असल्याची टीका देखील त्यांनी केली। ज्या गोव्याच्या इतिहासाचा दाखला देत फर्नांडिस यांनी ही टीका केली आणि संविधानासंदर्भात हे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे, त्या गोव्याचा इतिहास काय तेही ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। 16व्या शतकापासून गोवा, दीव आणि दमण ही पोर्तुगीजांची वसाहत झाली। भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर पोर्तुगीज सरकारशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला। पोर्तुगीज सरकारने वसाहतीचा ताबा सोडण्यास नकार दिला। इंग्रजांची पडद्याआडून फूस असल्यामुळे पोर्तुगीज भारताविरोधी पवित्र्यावर ठाम होते। अखेर देशाच्या सुरक्षिततेसाठी सरकारने लष्करी कारवाईचा निर्णय घेतला। भारतीय सैन्याने 18 डिसेंबर 1961 रोजी गोव्यामध्ये प्रवेश केला। 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीज सैन्याने बिनशर्त आत्मसमर्पण केले। यानंतर 1987 पर्यंत गोवा, दीव आणि दमण हे केंद्रशासित प्रदेश होते। अखेर मे 1987 मध्ये गोव्याला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला। दीव आणि दमणला केंद्रशासित ठेवण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला।